आणि म्हणून लोकशाहीचा विजय या ठिकाणी झाला असताना तो विजय पचनी न पडल्यामुळे लोकशाहीची मंगेशच्या रूपाने हत्या करण्याचं काम या नराधमांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी कालही सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलेलो आहे। मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन आज त्या ठिकाणी देत आहोत की तात्काळ या आरोपींना अटक करून मोकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन आज डीजी साहेब असतील त्यांना महाराष्ट्र पोलीस अधीक्षक त्यांना करणार आहोत। रायगड पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत। आणि अशा पद्धतीने हे कृत्य या खोपोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारं माझं हे खोपोली शहर आहे। या शहरामध्ये अशी घटना ही कधीही या ठिकाणी याच्या अगोदर घडलेली नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं कृत्य खोपोलीचे सर्वसामान्य असणारी जनता, नागरिक हे यापुढे सहन करणार नाही आणि हा अन्याय या परिवारावर जो झालेला आहे हा अन्याय सुद्धा आम्ही यापुढे सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि गृहमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही सांगतोय, पोलीस प्रशासनाला सांगतोय, आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी देतोय। 2 दिवसामध्ये जर हे दोन्ही आरोपी अटक करून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं गेलं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने, संपूर्ण खोपोली शहर असेल, माझा मतदारसंघ असेल, मी स्वतः असेल आणि संपूर्ण कालोखे परिवार त्या ठिकाणी असेल, आम्ही ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी बसून राहू। जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनहून हटणार नाही, चाहे त्यासाठी आमचं काही हो त्या ठिकाणी। जर असं राजकीय फक्त याच्यापोटी, राजकीय दबावापोटी जर या आरोपींना अटक केली जात नसेल, एवढं सगळं कोर्टामध्ये सुद्धा आणि कोर्टाने सुद्धा आदेश दिले असताना सुद्धा यांना जर अटक केली जात नसेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरू।